महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीमधल्या सहभागाबद्दल जी शंका निर्माण केली जाते त्याची काही कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे की अमित शहांची त्यांची भेट झाल्यानंतर बिहार पॅटर्नप्रमाणे मुख्यमंत्री होईल का, राज्यात राजकारण बिहार पॅटर्नप्रमाणे करायचं का, हा एक विषय बाहेर वृत्तपत्रात आणि लोकांच्यामध्ये चर्चेला आला. लोकसभेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फारसं यश जास्त पाहिजे तेवढं मिळालं नाही, म्हणून हा विषय चर्चेला आला. त्यांच्या सुविद्य पत्नी बारामतीमध्ये पराभूत झाल्या आणि काही भाषणामध्ये अजित पवार असं म्हणाले की आता बारामतीमध्ये मी लढण्यापेक्षा तुम्हाला दुसरा कोणीतरी आमदार पाहिजे. मी पण शेवटी माणूस आहे, मला पण कधी कधी विचार येतो किंवा एवढी सगळी कामं करून बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकतात. एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे. अर्थात ते बारामतीकरांच्यावर थोडेसे नाराज होते लोकसभेच्या निकालामध्ये, हा विषय वेगळा. परंतु एकूणच अजित पवारांच्या काही अनुपस्थित असलेल्या बैठका, म्हणजे जिथं ज्या बैठकीत अजित पवार अनुपस्थित आहेत किंवा भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्याचे काही प्रोजेक्ट अर्थ खात्याने अडवून ठेवले अशा चर्चा, आणि एकूण अशी चर्चा झालेली आहे की अजित पवार 288 सीट लढणार आणि 100% अजित पवार यशस्वी होणार, हा आपलं मन यूट्यूब चॅनलच्या सर्वेचा अहवाल आहे. आपलं मन यूट्यूब चॅनलने कित्येक लोकांना फोन करून चर्चा केली, कित्येक लोकांशी आपलं मन यूट्यूब चॅनलच्या लोकांनी संपर्क करून अंदाज घेतला आणि सगळ्यांचं एकमत असं झालेलं आहे की ही एकमेव संधी अजित पवारांना आहे की ज्या वेळेस अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात. 5 वेळेस उपमुख्यमंत्री राहिलेला हा नेता खऱ्या अर्थानं लोकनेता आहे. लोकांना तो सहज उपलब्ध असतो, लोकांची कामं स्पष्टपणानं करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. पण आजच्या घडीला अजित पवार असे द्वंद्वामध्ये सापडलेले आहेत आणि आत्ता ते द्वंद्व संपण्याची चिन्ह या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये दिसतील अशी चर्चा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेमध्ये आहे. लोक त्याची वाट बघत आहेत. मी कित्येक लोकांशी चर्चा केल्यानंतर हे लक्षात आलं की अजित पवारांनी जर 288 निवडणुका पूर्ण विधानसभा सीट लढण्याचं जर ठरवलं तर अजित पवार किती सीटवर निवडून येतील हा मुद्दाच नाही आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि इकडं भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्या दोघांच्या लढाईमध्ये अजित पवार हे हुकमी एक्का राहतील. आणि अशा वेळेस अजित पवारांचे 25 आमदारापासून 60 आमदारापर्यंतचे कितीही सीट आल्या तर अजित पवार हे मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे असं लोकांचं मत आहे. आणि त्या दृष्टीनं अजित पवारांची पावलं पडतायत का ते याची चर्चा प्रचंड आहे. वृत्तपत्रात चर्चा आहे की अजित पवार युतीमधून कधी बाहेर पडणार. ब्रेकिंग न्यूज म्हणून कुणीतरी क्वेश्चन मार्क टाकून टाकतं की अजित पवार बाहेर पडणार. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवारांनी आपला स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही, कुणालाही नाकारता येणार नाही. म्हणजे शरद पवारांचं राजकारण सुरुवात शरद पवारांनी जरी केलं असलं तरी शरद पवारांनी बारामतीचा विकास केला, महाराष्ट्राचा विकास केला, देशाची वेगळी वेगळी खाती सांभाळली. पण शरद पवारांच्या अनुपस्थितीमध्ये सगळे निर्णय, मग ते राष्ट्रवादीच्या संदर्भातील असतील आणि निर्णयाचे वाईट जे काही परिणाम असतात ते सगळे अजित पवारांनी स्वतःच्या अंगावर घेतलेले आहेत. आणि यशाचं श्रेय मात्र शरदजींना दिलेलं आहे, शरद पवार साहेबांना दिलेलं आहे. अजित पवारांची कित्येक वेळा बदनामी झाली की अजित पवारांनी याच्यामुळे हे झालं त्याच्यामुळे ते झालं, परंतु अजित पवार प्रत्येक वाईट गोष्टीचे बळी ठरलेले आहेत. आणि प्रत्येक परिणामाला, वाईट परिणाम झाला एखाद्या निर्णयाचा, एखाद्या घटनेचा, तर त्याची जबाबदारी अजित पवारावर टाकून सगळ्यांनी मोकळं झालेलं आहे. अजित पवार थोडेसे स्पष्ट वक्ते वगैरे असल्यामुळं त्यांच्या बोलण्याचं भांडवल करणं वगैरे हा विषय वेगळा. परंतु आत्ता महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की एकनाथ शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकीकडं, राष्ट्रवादी शरद पवार, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस ह्या तिघांच्या आघाडीमध्ये अजित पवार हे मजबूत आणि प्रबळ दावेदार मुख्यमंत्रीपदाचे राहणार आहेत. अर्थात 288 सीट लढवण्याचं धाडस अजित पवार करतील का? अजित पवार हे एका राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आता ठिकठिकाणी राज्यामध्ये प्रभारी नेमण्याची तयारी दाखवली की आम्ही हिमाचल प्रदेशात निवडणुका लढवू, आमचे गोव्याचे प्रभारी आहेत, आमचे पंजाबचे प्रभारी आहेत. तर अशा पद्धतीनं केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवत असताना अजून केंद्रातही मंत्रिपद त्यांना मिळालेलं नाही आहे
आणि त्यामुळं कदाचित विधानसभेच्या काळामध्ये अजित पवार 288 सीट लढवून महाराष्ट्रामध्ये नक्की चमत्कार घडवतील आणि स्वतःचं 5 वेळेस उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलेल्या अजित पवारांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची संधी आहे. अजित पवारांची पावलं त्याच दृष्टीनं वळत आहेत असं आज तरी लोकांचा समज आहे, लोकांच्यामध्ये चर्चा आहे. आणि वळत असलेली अशी जी पावलं आहेत ती अजित पवारांची 100% योग्य मार्गाने आहेत असा महाराष्ट्राच्या जनतेचा कौल आहे. आपलं म्हणणं जो काही सर्वे केला त्याचा अहवाल असा आहे की अजित पवार 288 सीट लढले तर 100% मुख्यमंत्री होणार महाराष्ट्राचे. मग ते कुठल्या पक्षातून होतील, मग ते काँग्रेस राष्ट्रवादी होईल, भाजप शिवसेना होतील, ज्याला कमी पडतील आणि अजित पवारांनाच मुख्यमंत्री करावं लागेल अशी परिस्थिती आहे. आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.